नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो, अजून कोणी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, नोटिफिकेशन येऊन जाईल. तर आता आपण पाहणार आहोत म्हाडा लॉटरी 2025 पुणे सोबतची महत्वाची बातमी. म्हाडा सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडलेले मित्रांनो. अर्जदारांचे 2,15,000 अर्जदारांचे कमीत कमी 446 कोटी अनामत रकमेने जे जमा झालेले आहेत ते तसेच म्हाडाकडे पडून राहणार आहेत. आता महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे. हे निवडणुका येणार आहेत हे सरकारला आधीच माहिती होतं. महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता तारीख 16 जानेवारी पर्यंत असणार आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे मित्रांनो आणि 16 जानेवारीला त्याचा निकाल असणार आहे. आणि नेमकं त्याच कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकींची सुद्धा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो, आता महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे इतकी तारीख लांबलेली आहे. परत जर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या तर परत आचारसंहिता लागेल आणि परत म्हाडा लॉटरीच्या सोडतीची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते की काय याची शक्यता दाट आहे मित्रांनो. पुणे म्हाडा अंतर्गत सुमारे 4,25,000 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आलेली आहे मित्रांनो. कारण आचारसंहिता सुरू झाली असल्यामुळे ही सोडत काढता येत नसल्याचं म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. मागाशी बोलल्याप्रमाणेच मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता 16 जानेवारीपर्यंत असणार आहे. त्याच कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सोडत फेब्रुवारीमध्ये होते की काय याची शक्यता दाट आहे मित्रांनो. अगोदरच 2 वेळा फॉर्म भरतानाच काही तांत्रिक अडचणीमुळे 2दा लॉटरीची सबमिशन करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता लोकांना कुठेतरी वाटत होतं 16-17 तारखेला डिसेंबरच्या लॉटरीची सोडत डिक्लेअर केली जाईल, ती आता आचारसंहितेमुळे पुढे गेलेली आहे. म्हणजे 16 जानेवारीपर्यंत लोकांना वाट पाहायची. आता त्यातच जर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या तर फेब्रुवारीची सुद्धा वाट बघावी लागणार आहे. म्हणजे आता इथे महत्वाचा मुद्दा असा आहे, ह्या पुणे म्हाडा लॉटरी 2025 मध्ये भरघोस प्रमाणात अर्ज आलेले आहेत. 2.25 लाख अर्जदारांनी तब्बल 450 कोटी रुपये म्हाडाकडे जमा केलेले आहेत अनामत रकमेच्या स्वरूपामध्ये. आता प्रश्न कुठे येतोय की म्हाडा या रकमेवरती व्याज देणार आहे का? कारण का तर एक तर तारखा भरपूर प्रमाणात पुढे ढकललेले आहेत, लोकांचे पैसे अडकून पडलेले आहेत. मग आता हे अडकून पडलेल्या रकमेवरती काही प्रमाणात इंटरेस्ट देणार आहे का म्हाडा? एकतर जीएसटी, जर लॉटरी नाही लागली तर जीएसटी अमाऊंट सुद्धा कट होणार आहे लोकांची. याच्यामध्ये अर्जदारांचं नुकसान होणार आहे, हे म्हाडाने लक्षात घेतलं पाहिजे. कारण का तर आपण जसं नियम लावतो की 30 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे सबमिट करण्याची अर्ज, त्यानंतर आम्ही अर्ज स्वीकारणार नाही, तेवढ्याच तत्परतेने म्हाडाची सुद्धा ही जबाबदारी आहे की लोकांचे पैसे अनामत रकमेमध्ये जे आपण घेतलेले आहेत ते वेळेवर जर सोडत नाही काढली तर काही इंटरेस्ट ऍड करून त्यांना परत करता येईल का? आता राज्यातील पुण्यासह अन्य 11 जिल्ह्यांच्या परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घ्यायच्या आहेत. त्यासाठी जर या दरम्यान आचारसंहिता लागल्यास ही सोडत आता थेट फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. मग जर हे जर असेल तर म्हाडाने चांगले पावलं उचलावेत. गोरगरिबांचे पैसे आहेत, 2 महिने 3 महिने जर पडून असतील तर त्याचं काय? म्हाडा मंडळाने याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा आणि लोकांना परतावा करताना त्याचा इंटरेस्ट ऍड करून तो परत करावा, जेणेकरून लोकांचं अर्जदारांचं नुकसान होणार नाही. आता या सोडतीमध्ये आपण अनामत रकमेसोबतच 708 रुपये जीएसटी सुद्धा भरलेला आहे, तो तर काय अर्जदारांना परत मिळणार नाहीये. 2,15,887 अर्जदारांचे कमीत कमी 446 कोटी 97,59,676 रुपये जमा आहेत. बघा मित्रांनो की किती मोठ्या प्रमाणात अनामत रक्कम म्हाडाकडे जमा झालेली आहे मित्रांनो. साहजिक आहे, लोकांची अपेक्षा असेल वेळेवर तुम्ही निकाल द्या, अन्यथा तुम्ही त्या अनामत रकमेवरती आम्हाला व्याज द्या. कारण सोडत तुम्ही डिक्लेअर केलेली नाही, ती लांबणीवर पडलेली आहे. आता तो जो पैसा जमा झालेला तो व्याज राज्य सरकारलाच मिळणार आहे. मग हेच व्याज परत करताना, अनामत रक्कम परत करताना जर त्या अर्जदारांना दिली तर काहीच गैर नाहीये. मग अन्यथा ही सोडत तुम्ही 11 डिसेंबरच्या आधी काढायला पाहिजे होती, किंवा जे 16-15 तारखेला तुम्ही डिसेंबरला म्हणालात त्या दिवशी काढायला पाहिजे होती. जर का ही सोडत वेळेवर नाही झाली, विलंब होत असेल तर साहजिकच आहे अर्जदारांच्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवणारच आहे. ते अनामत रकमेवर व्याज मागू शकतात आणि ते मागतील सुद्धा. कारण यामध्ये अर्जदारांची काही चुकीच नाहीये. आपले स्वतःचे अनामत रकमेच्या स्वरूपात अडकून पडणार पैसे जर 2-3 महिने असतील तर ते नक्की व्याज मागू शकतील.
तर मित्रांनो, कसा वाटला माझा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काही शंका असल्यास मला नक्की कमेंट करून विचारा. तर परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.